शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे. भारतीय जनता पार्टीने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, पक्षाने उमेदवारी दिलेली, काय सांगा? नाही, पक्षाचे खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर आज BJPचा आपल्या राज्यात, आपल्या केंद्रात म्हणजे सत्ता आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये देखील यावेळी BJPचीच सत्ता असेल आणि आम्ही सगळं आमचं पॅनल BJPचं, नक्कीच मला विश्वास आहे की आम्ही सगळे निवडून येऊ आणि आमच्या प्रभागासाठी खूप छान काम करू. एकंदरीत आपण पाहतोय जे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षांपासून होते, मनीषा शिंदे असेल, त्यांनी शेवटच्या क्षणी आता फॉर्म भरतात आहे. कुठल्या पक्षाचं ते कळलंच, मात्र अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक होते भारतीय जनता पार्टीकडनं लढण्यासाठी. त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी भारतीय जनता पार्टीने नाकारली. तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे? हो, बाबर घराण्याचं नाव हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे बाबर घराण्याचा खूप मोलाचा वाटा आहे आणि बाबर घराण्याचं काम पाहूनच पक्षाने हा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे. त्यामुळे आम्हाला उमेदवारी ही अधिकृतपणे मिळालेली आहे. जे बंडखोर आहे त्याचा सामना तुम्ही कसा करणार आहात? कारण या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आता उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता पण आमच्यावर तसाच विश्वास टाकणार आहे आणि BJP पक्षाचा यात नक्कीच मोलाचा वाटा असणार आहे. कारण की जनता सुज्ञ आहे आणि त्यांनाही माहिती आहे की आपलं मत कुठल्या पक्षाला द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल. आणि BJPच्या उपक्रम म्हणा, योजना म्हणा, या सर्वांनाच माहिती आहेत. त्यामुळं पूर्णपणे मला खात्री आहे की BJP आणि आमच्या पॅनलवर जनता हा पूर्णपणे विश्वास ठेवणार आहे. शेवटच्या शनी प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या ह्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी एबी फॉर्म मिळालेले आहे. बाबर असेल, त्याचबरोबर यादव असेल, त्यांना शेवटच्या शनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेला आहे. त्या अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये देखील प्रभाग क्रमांक 19 सारखीच परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेले आहे. काहींना शिवसेनेने शेवटच्या शनी तिकीट दिले, तर मात्र काही जण बंडखोरी करण्याची तयारीत. आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पुढे काय होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.